शहर आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दरम्यान हवामान खात्याकडून बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं असून पुढील काही दिवस हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून हाय अलर्ट आणि कडक नियमावली जाहीर केलेली आहे। तर प्रस्तावित संसद मार्चसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती आहे। दिल्लीत कलम 163 लागू करण्यात आलंय। यामुळे रॅली, निदर्शनं किंवा विनापरवानगी एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे। संसदेचं अधिवेशन अतिविशिष्ट व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर BNS कलम 223 अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। तसंच नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मोर्चात सहभागी होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। पुढची बातमी, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपचा DNA ओबीसी नसल्याची घणाघाती टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर ओबीसींच्या प्रश्नांबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एकही लक्षवेध लागली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। तर ओबीसी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणाही केली आहे। या पार्टीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींच्या प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल, एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींनी नक्की करायचं काय? त्यामुळे कधी काळी ओबीसी हा भाजपचा DNA आहे म्हणून भाजपनं ओबीसींची मतं घेतली। आता भाजपचा DNA ओबीसी नाही, या महाराष्ट्रामध्ये आमचं कुणीच नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेलो आहोत। त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला ओबीसीचा क्राऊड डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतील। काय निर्णय घेणार? निर्णय काय? ओबीसी जनता पार्टी असेल महाराष्ट्रामध्ये, ती पुढे येईल, ओबीसींच्या प्रश्नावर काम करेल,